ऋषभ देवाच्या वंशामध्ये भरत महाराज जसं वडिलांना राज्य केलं तसं या मुलाने राज्य केलं. अनेक वर्षापर्यंत चांगलं राज्य केलं. राज्य करून 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 शेवटी आपल्या मुलाला राजगादीवर बसवलं. अहो म्हणलं किती दिवस राज्य भोगायचं. जसं वडिलांना राज्य केलं माझ्या स्वाधीन केलं, आता मी माझं राज्य माझ्या मुलांच्या स्वाधीन करतो आणि वनाचा रस्ता धरतो. आणि भरत महाराज मुलाला राजगादीवर बसून तीर्थयात्रा करण्यासाठी भगवान परमात्म्याच्या प्राप्तीकरता निघून आले. फिरत 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 नेपाळमध्ये जी आता गंडकी नदी आहे, या गंडकी नदीच्या किनाऱ्यावर हे भरत महाराज आले. आल्याबरोबर त्या नदीच्या किनाऱ्यावर एक आपली कुटिया बनवली, छोटासा आश्रम बनवला आणि तिथं राहून भगवान परमात्म्याची साधना करू लागले. ऐका, ज्या गंडकी नदीच्या किनाऱ्यावर आश्रम ती कुटिया बनवलेली होती, अत्यंत पवित्र असं वातावरण. स्नान करायचं त्या गंडकी नदीला, फळं फुलं त्या वनामधून आणायचे आणि भगवान परमात्म्याची साधना करायची. या गंडकी नदीला चक्र नदी एक म्हणतात. कोणती नदी? चक्र नदी. त्याचं कारण असं की या गंडकी नदी मधला कुठलाही दगड उचला तो शालिग्राम निघतो. कोणता? शालिग्राम. भगवान प्रभू रामचंद्राचं ज्या वेळेला मंदिर झालेलं होतं, अयोध्येमध्ये मंदिर झालं, त्याची मूर्ती बनवण्यासाठी, देवाची मूर्ती बनवण्यासाठी त्या मोठ्या ट्रकवर दगड आणले होते. तुम्ही टीव्हीला पाहिलं असं, भले मोठे स्टेज पेक्षा मोठाले दगड होते, केवढाले मोठाले शालिग्राम. आपण शालिग्राम बघतो केवढाले, छोटाले शालिग्राम पाहतो, पण मोठमोठाले चांगले शालिग्राम त्या नदीमध्ये पाहायला भेटतात. अनेक हजारो वर्षाचे ते दगड होते महाराज. ज्यावेळेला त्याचं परीक्षण केलं, अनेक वर्षाचे जुने दगड होते. आणि या गंडकी नदीच्या किनाऱ्यावर भरत महाराजाची साधना प्रारंभ झाली. संपूर्ण घरदाराचा त्याग केला होता देवाच्या प्राप्तीकरता. साधना मस्तीमध्ये चालू आहे. अर्ध्याच्या पुढं आयुष्य सरून गेलेलं आहे, उतारवय जवळ जवळ आलेलं आहे. आणि मग अशा वेळेला साधना करत असताना प्रसंग असा घडला. त्या गंडकी नदीवर एकदा स्नान करायला गेले. एक गर्भवती असणारी हरणी वरच्या बाजूला पाणी पिण्यासाठी आली होती, पण सिंहाचा आवाज कानावर पडल्याबरोबर भीतीपोटी तिने अलीकडल्या कडीहून पलीकडे उडी मारण्यासाठी प्रयत्न केला. भीती एवढी मनामध्ये वाढली, तो पोटातला गर्भ खाली गळून पडला पाण्यामध्ये. तिची उडी काही पलीकडे गेली नाही, का खडकावर पडली आणि ती गतप्राण झाली. हे दृश्य भरत महाराज पाहू लागले. ज्यावेळेला भरताचं लक्ष गेलं की पाडस मुले बुडायला लागले. भरत महाराज पुढे झाले आणि या भरत महाराजांनी त्या हळूच पाडसाला उचलून घेतलं, स्वच्छ धुतलं आणि आपल्या वस्त्रानं त्याला पुसलं. पाण्याच्या बाहेर आल्याबरोबर आता भरत महाराजांचं काम संपलं होतं. बाहेर आल्याबरोबर सोडून द्यायचं, पण मनामध्ये भाव निर्माण झाला, याची आई तर आता मेली, जवळ कुठं हरणाचा कळप पण दिसेना. मग दुसरे प्राणी या पाडसाला मारल्याशिवाय राहणार नाहीत. काही दिवस माझ्या आश्रमामध्ये, माझ्या कुटियामध्ये याला ठेवून घेतो. थोडं मोठं झालं की वनामध्ये निघून जाईल. त्या पाडसाला ज्या वेळेला तो भरत महाराज आपल्या कुटियामध्ये घेऊन आला, त्याचा सांभाळ करू लागला. हिरवं गवत आणायचं, त्याला खाऊ घालायचा. काही दिवसामध्ये दोघांना एकमेकाचा एवढा लढा लागला, ते पाडस पण लहान लेकरासारखं भरत महाराजच्या मागामोरी पळायचं. प्रेम एकमेकावर जळलं. आणि मग दैवयोग असा, उतारवय भरपूर झालेलं होतं, मरणासन्न अवस्था जवळ आली. अगदी काही क्षणामध्ये आता मरण जवळ येणार आहे, मरण येणार आहे. अशा वेळेला पाडस जवळ बसून होत. जसं त्या पाडसाकडे पाहिलं की या भरताच्या मनामध्ये त्या ठिकाणी अंतःकरण भरून आलं. आजपर्यंत मी याचा सांभाळ केला, पण माझ्या नंतर माझ्या पाडसाचं काय होणार? आता घरामधून घरदाराचा त्याग केलता, राज्याचा त्याग केलता. कशासाठी? हरी 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 म्हणण्यासाठी त्याग केलता घरदाराचा. पण दैव योग असा, मरणासन्न अवस्था जवळ आली. आता हरी हरी बाजूला झाला.
आणि भरत महाराज म्हणू लागले, हरीण 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 हरीण. दैवयोग असा मृत्यूची घटिका जवळ आली आणि या भरताने आपला देहत्याग केला. देहत्याग केला पण वासना हरणामध्ये गुंतली. परिणाम दुसरा जो देह त्या ठिकाणी प्राप्त झाला तो एका हरणाच्या रूपामध्ये. जड भरत राजा हरणी जड भरत राजा हरणी बोला बोला हरणी गर्भगेला. जड भरत राजा हरणी गर्भा गेला. जड भरत राजा हरणी गर्भगेला. जड भरत राजा हरणी गर्भगेला. झाला तो घातला वासनेने. झाला तो घातला वासनेने. जड भरत राजा हरणी गर्भगेला. जड भरत राजा हरणी गर्भा गेला. जड भरत राजा हरणी गर्भा. जड भरत राजा हरणी गर्भा गेला. झाला तो घातला वासनेने. अनेक दिवसापर्यंत जी साधना होती, अत्यंत कठोर परिश्रमामध्ये साधना केली ती भरत महाराजांनी. कारण राजा होता पण सर्वस्वाचा त्याग केला. संपूर्ण आनंदामध्ये आयुष्य जगला होता, ऐश्वर्यामध्ये आयुष्य जगला होता. पण वनामध्ये येऊन ज्या भगवान परमात्म्याची साधना केली, खरचड साधना केली, भगवान परमात्म्याची प्राप्ती होणार. पण दैव योग पहा, मरण काळाच्या वेळेला संगती घडली हरणाची. वासना हरणामध्ये गुंतली. परिणाम दुसरा जो देह प्राप्त झाला तो हरणाचा देह प्राप्त झाला. नामदेवरांनी वर्णन केले, मृगाची याध्यासे भरता मृगपण. नामदेवरांनी शिवरात्रीच्या त्या अभंगामध्ये प्रसंग व्यक्त केलाय. आयुष्यभर साधना केली पण अंतकाळाच्या समयाला भरताची वासना त्या हरणामध्ये राहिली. परिणाम हरणाचा जन्म त्या ठिकाणी प्राप्त झाला. आता बसलेले माणसं प्रत्येक जण आपापला विचार करा. कुणाची वासना शेळ्यामध्ये, कुणाच्या नुसते डोळे जर लावले तरी त्या ठिकाणी म्हशी दिसतात, कुणाच्या नजरेमध्ये महाराज डोळे लावले तरी कोंबड्या दिसतात, शेतामध्ये कधी कधी झाड दिसतात. प्रत्येक विचार करत असताना बघा, इथं जरी बसलेलो असतो तरी लक्ष मात्र सगळं मन त्या ठिकाणी फिरून येतंय चौकून. अंतकाळाच्या समयाला जर अशी वासना जर एखाद्याच्या मनामध्ये राहिली. आता भरताने आयुष्यभर साधना केली, आपली वर्षाची वर्षाला या आयुष्यभर साधना करून फक्त एक मरणासन अवस्थेमध्ये थोडा वेळ त्या ठिकाणी चिंतन झालं हरणाचं. परिणाम देह हरणाचा प्राप्त झाला. मग आपण विचार करा, आपल्या मनामध्ये काय 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 बरोबर उठवलेलं आहे. या साधना अनेक दिवसाची होती. हरणाचा जन्म प्राप्त झाला सज्जन हो. पण ऐका, केलेली साधना कधी माणसाची वाया जात नाही. आयुष्यभर जी साधना तुम्ही आपण करत आहोत ती साधना कधी ना कधीतरी कामाला येते. देह हरणाचा प्राप्त झालाय पण पाठीमागे केलेली साधना त्या भरत महाराजाला जशास तशी त्या ठिकाणी स्मरणामध्ये होती. देह पाडसाचा आहे. कळपामध्ये फिरत असताना सर्व मनामध्ये विचार केला, आता लोकांचा कोणाचा संग्रहच करायचा नाही, संघच करायचा नाही, निसंग राहायचं. आणि मग कळपामध्ये राहायचे. बाकीचे हरण सर्व हिरवा पाला खायचे.
पण हे भरत महाराज काय झाडाचा वाळलेला पाला खायचे. ज्याप्रमाणे मानव देहामध्ये जसं त्या गंडकी नदीचं स्नान करायचे, या देहामध्ये देखील त्या नदीमध्ये स्नान करायचं आणि निवांत कुठल्या तरी झाडाखाली बसून भगवान परमात्म्याची साधना करायची. आणि एक दिवस गेले, शेवटी एक दिवसचा प्रसंग, मरणासन अवस्था जवळ आली आणि त्या गंडकी नदीमध्येच या भरत महाराजांनी त्या हरणाचा तो देह होता, तो देह त्या गंडकी नदीमध्ये समर्पित केला. परिणाम पाठीमागला ज्ञान जसाला तसं होतं. देह जरी पाडसाचा असला तरी आता शेवटच्या अंतकाळाच्या समयाला भगवान परमात्मा हृदयामध्ये धारण केलेला होता. परिणाम तिसरा जो देह त्या ठिकाणी प्राप्त झाला भरताला, तो देह देखील एका उच्च कुलामध्ये, अंगिरस गोत्राच्या ब्राह्मणाच्या उच्च कुलामध्ये त्या ठिकाणी देह प्राप्त झाला. दैव योगाने या अवतारामध्ये देखील या भरत महाराजाला नाव भेटलं भरत. मोठाले 4 भाऊ होते आणि 5 नंबरला भरत होते. वडिलांनी 5 मुलाला जवळ घ्यायचं आणि शिकवायला चालू करायचं. भरत महाराजांनी विचार केला, आज वडील आपल्याला गायत्री मंत्र शिकवायला लागलेत. आज जर मंत्र पाठ केला, उद्या दुसरा मंत्र देतील, तिसऱ्या दिवशी तिसरा मंत्र, आणि मग करत करत अनेक ग्रंथ त्या ठिकाणी माझ्याकडून पाठ करून घेतील. अध्ययन झाल्याबरोबर मला पूजा पाठ करत फिरावं लागेल, आणि मग माझी साधना तशीच राहून जायची. आणि म्हणून या भरत महाराजांनी त्या देहामध्ये अनेक वर्षापर्यंत तो गायत्री मंत्रच पाठ केला नाही. वडील शिकू शिकू बेजार झाले, त्रस्त झाले, पण काही गायत्री मंत्र त्या ठिकाणी पाठ झाला नाही. शेवटी बाकीचे भाऊ म्हणू लागले, बाबा अहो कुठे म्हणले याच्या नादी लागता, दिसायला म्हणले हा माणूस आहे, पण याची बुद्धी म्हणले दगडापेक्षा जड आहे. कुणाची? त्या भरताची. आजपासून याला माणूस म्हणत नाही म्हणले, याला जड भरत म्हणायचं. भरत तर आहेच, पण नाव काय? जड भरत म्हणले. का तर याची बुद्धी म्हणले दगडापेक्षा जड आहे. तुका म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जड, त्याहुनी दगड बरा देवा. बुद्धी जड असल्यामुळं या भरत महाराजाला नाव त्या ठिकाणी लावलं जड भरत. वडील वारले, आता भाऊ या गुरुजी ऐका, सख्खे भाऊ होते, पण मनामध्ये विचार केला, किती दिवस याचा सांभाळ करायचा आहे. जोपर्यंत माणूस घरामध्ये काम करतो तोपर्यंत सांभाळायला परवडतंय, बरोबर आहे. काही कमवून आणतो तोपर्यंत माणूस सांभाळायला काही अडचण नाही. पण एकदा माणूस बसला की बाकीच्या माणसाला वाटतं हे रिकामच ओझ आहे. बाकीचे भाऊ विचार करू लागले, किती दिवस याचा सांभाळ करायचा आहे भरताचा. मग त्या भावाच्या पत्नी म्हणले, अहो ऐका, तुम्ही एवढं कष्ट करताय आणि तुमचे भाऊ म्हणले नुसते खातेत आणि झोपत येते, यांना काहीतरी काम लावा. आणि मग त्या भावांनी सांगितलं, अरे भरता ऐक, आपलं जवळ शेत आहे, तू शेतावर जाऊन राहत जा म्हणते, तेवढंच शेताचं राखण होईल. आणि मग भरत महाराज त्या ठिकाणी शेताचं राखण करण्यासाठी निघून गेले. एक दिवसचा प्रसंग, त्या वनामध्ये एक राजा विहार करू लागला. विहार करत असताना अनेक पालखीमध्ये बसलेला आहे, त्यांना करायचं होतं कपिल महाराजांना गुरु. आणि मग कपिलांच्या भेटीसाठी सिंधू सौरवीर देशाचा राजा रहुगण गुरुच्या भेटीसाठी निघालता. पालखीत बसलेला होता, राजा होता ऐश्वर्य. गुरूंची भेट घ्यावी, कारण गुरु केल्याशिवाय माणसानं मरू नये. आणि म्हणून गुरुच्या भेटीसाठी, गुरुच्या प्राप्ती करता हा राजा वनामध्ये फिरू लागला. कपिल मुनी त्यांना गुरु पाहिजे होते. आणि फिरत असताना प्रसंग असा घडला, जे पालखीला भुई होते, पालखी वाहणारे होते, एक जणाचा पाय मुरगळला, त्याला काही चलणं सहन होईना, चलणंच होईना. शेवटी राजानं सांगितलं, ऐका, आजूबाजूला जा, जर कोणी पालखी वाहण्यासाठी आपल्याला कोणी भेटत असलं तर बघा, त्याला घेऊन या माझ्याकडं. आणि मग सेवकांनी पालखी खाली ठेवली.
आणि आजूबाजूला ज्या वेळेला फिरण्यासाठी गेले, पाहू लागले, तर भरत महाराज आपली साधना करण्यामध्ये व्यस्त होते. भरत महाराजाला पाहिल्याबरोबर त्यांनी विचार केला, अरे चांगला माणूस आहे म्हणजे, धष्टपुष्ट शरीर दिसायला, तर तो महात्माच होता. कुणी खायला दिलं नाही दिलं तरी तो त्याच्या मस्तीमध्ये असायचे भरत महाराज. आणि साधना करत असताना ज्याच्या त्याच्या मस्तीमध्ये माणूस असला, तो प्रसन्न, त्याच्याकडे कधी बघा तो प्रसन्न दिसतो माणूस. एखाद्या माणसाला खायला प्यायला भरपूर आहे, पण सदा वच 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 असले, चेहऱ्याकडे बघितलं तरी त्या ठिकाणी उदास दिसतोय 12 महिने. पण महात्म्याच्या चेहऱ्याकडे बघा, कधी बघा तुम्हाला तो हसतच दिसणार. सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ, धन्य जगी तोची एक हरी रंगीनाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. भगवान परमात्म्याची साधना करत असताना त्यांच्या मस्तीमधलं ते स्वरूप होतं महात्म्याचं. राजबिंड शरीर पाहिल्याबरोबर या दूताने विचार केला, अरे म्हणले पालखी व्हायला चांगला मस्त माणूस आहे म्हणले, घ्या म्हणले ह्याला पालखी व्हायला. जवळ आली, सांगितलं ऐका, या देशाचा राजा रहुगण या ठिकाणी आलेले आहेत. बर मग पालखी वाहणाऱ्याचा एक जणाचा पाय मुरगळलाय आणि तुम्हाला राजाची सेवा करावी लागते, काही हरकत नाही, चला म्हटले. आणि मग भरत महाराज तिथून उठले, राजा रहुगणाकडे निघाले, पालखीच्या जवळ आले. राजाला आनंद झाला, म्हणले आता लवकर माझ्या गुरुची भेट मला होणार. पालखीमध्ये राजा बसला, सेवकांनी पालखी उचलली आणि निघाली पालखी. पण महात्मा चलत असताना या भरत महाराज जीवनामध्ये एक नियम असा असायचा, चलत असताना खाली भूमीकडे बघून चालायचं. का? आपल्या पायाखाली एखादा किडा मुंगी येऊ नये, पायानं आपल्या मरू नये, या उद्देशानं भरत महाराज खाली बघत चालायचे. किडा मुंगी खाली आली की भरत महाराजांना उडी मारायची. उडी मारल्याबरोबर पालखी राजाच्या डोक्याला वर लागायची. एकदा झालं, दोनदा झालं, राजानं रागावला आणि बोला, हे अरे पालखी व्यवस्थित वागवा, जमत नसेल तर खाली ठेवा. आणि मग पुन्हा चालू लागायचे. पुन्हा तसंच झालं. शेवटी राजा पालखीच्या खाली उतरला, म्हणला आता मी तुम्हाला मृत्यूदंडाची शिक्षा देणार. बाकीचे सेवक म्हणले, महाराज आजपर्यंत आम्ही तुमची पालखी वागवली, पण आजपर्यंत कधी असं झालं नाही. पण ऐका, हा जो नवीन माणूस आणलाय म्हणले, सावकात चौथून एकाकीच उड्या मारायला लागलाय म्हणले, हा काय झालं आम्हाला काही समजत नाही, तुम्ही त्याला बोला. भरत महाराजाकडे ज्या वेळेला राजा रहुगणाने पाहिल्याबरोबर राजाला राग आला. अरे म्हणले धष्टपुष्ट आहेत म्हणले, पण काम चुकारायस म्हणले, तुला पालखी वागवायला नको वाटतं म्हणून राजा रहुगण बोलला. पण ऐक, आज व्यवस्थित जर पालखी नाही वागवली तर मी तुला मृत्यूदंडाची शिक्षा देणार. म्हणल्याबरोबर आजपर्यंत कधीच कोणाला जास्त बोलत नव्हते भरत महाराज, पण आज पहिल्यांदा बोलले. का? याला जर नाही बोलाव, हा म्हणले नरकाला जाईल म्हटले. आणि म्हणून भरत महाराज या रहुगणाला पहिल्यांदा बोलले, राजा ऐक, तू शिक्षा करणार आहेस मला मान्य आहे, पण आता ऐक, मृत्यूदंडाची शिक्षा नेमकी तू शरीराला देणार आहेस का आत्म्याला देणार आहेस? कारण का, जर तू त्या ठिकाणी शिक्षा करणार आहेस, ठीक आहे, शरीराला जर शिक्षा करणार असेल तर शरीर एक ना एक दिवस पडणार आहे, त्याची माती होणार आहे. शरीराची होय माती, अंती जाणे मसनवटी, त्या शरीराची माती होणार आहे बाबा. मग शरीराला शिक्षा केलीस काय हरकत नाही. आणि जर आत्म्याला शिक्षा करणार असेल तर आत्मा अविनाशी आहे. अविनाशी असल्यामुळे त्याला तुम्ही मारूही शकत नाही, तोडूही शकत नाही, जाळूही शकत नाही. जीवन देखे मरण, धरी नवी सांडी जीर्ण, संचित प्रमाण भोग शुभ अशुभाशी, तेथे कायमी ते माझे. बाबा ऐक, आत्म्याला तू शिक्षा देऊ शकत नाहीस. आता बोल काय करणार? ज्यावेळेला हे ब्रह्मवाक्य कानावर पडले, राजाची झाक उकळली. दिसायला म्हणले सामान्य दिसायला, पण नक्की कुठला तरी उच्च कोटीचा हा महात्मा आहे. आणि मग लोटांगण घातलं, महाराज न जाणू मी माझ्या गुरुच्या भेटीसाठी आलो, न जाणू तुम्ही माझे कपिल मुनी माझी परीक्षा पाहण्यासाठी आलात. त्यावेळेला भरताना सांगितलं, बाबा ऐक,
मी कपिल वगैरे नाही, माझं नाव आहे भरत, लोक मला जड भरत म्हणतात. पण महाराज तुमचा अधिकार मला आज कळाला कोण आहे तुम्ही. मी व्यर्थ तुम्हाला पालखी व्हायला लावली, क्षमा करा. आणि मग क्षमा याचना मागत असताना त्या ठिकाणी सांगितलं काहीतरी अनुग्रह करा. आणि मग या भरत महाराजांनी या राजा रघुगणाला अनेक दिव्य उपदेश या ठिकाणी केलेले. ब्रह्मांड कोशाचं वर्णन केलेलं आहे, संसार रूप अरण्याचं वर्णन करून सांगितलं, पुढं भुवन कोशाचं वर्णन केलंय, 6 द्वीपाचं वर्णन केलं, भगवान सूर्यनारायणाचा जो रथ आहे या रथाच्या गतिचक्राचं वर्णन केलेलं आहे, पुढं नरक गतीचं वर्णन या ठिकाणी आलंय. राजाने प्रश्न केला, महाराज नरक जो तुम्ही सांगायला लागलात किती प्रकारचे नरक आहेत? महाराजांनी सांगितलं ऐका, शास्त्रामध्ये वर्णन आहे 28 प्रकारचे नरक आहेत. कुणी कुठलंही पाप करा, कर्म करा, त्याच्या स्पेशल त्याच्यासाठी त्याचा नरक त्या ठिकाणी लावलेला आहे. त्याच्यापैकी तामिस्त्र, अंध तामिस्त्र, रौरव, महारौरव, कुंभपाक, काळसूत्र, काळनेम असे अनेक प्रकारचे त्या ठिकाणी नरक. एका नरकाचं वर्णन करू लागले. पण राजांना थरथर कापू लागला. महाराज ऐका, कारण एवढे वर्णन करायला लागलात तुम्ही, ते नरक मला त्या ठिकाणी ऐकावटणार, पाहायचं तर लांबच राहिलं. कारण याला 7 दिवसामध्ये माझं मरण या ठिकाणी निश्चित आहे. मला नरक ऐकायचं नाही. एक काम करा, या नरक यातनेपासून सुटण्यासाठी काही उपाय असेल? महाराज म्हणले आहे ना उपाय. मग तो उपाय आधी सांगा म्हटले. नरक तर भेटणारच आहे, पण त्याच्यापासून सुटण्यासाठी काही उपाय सांगा. महाराज म्हणले ऐक, भगवान परमात्म्याचं चिंतन करायचं,